या पद्धतीची मटकीची भाजी तुम्ही खाल्ली का बरं कधी? नसेल खाल्ली ना, तर ही जी रेसिपी आहे ती माझ्या आजीची आहे. माझी आजी नेहमी याच पद्धतीने अगदी गावरान पद्धतीने मटकीची रस्साभाजी बनवते. यामध्ये फक्त हिरवी मिरची, लसूण वापरलं जातं, बाकी कुठलेही मसाले वापरले जात नाहीत आणि तरी देखील चवीला खूप छान होते. तर तीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला इथे एक छोटंसं वाटण करून घ्यायचं आहे. तर मी आपल्या आवडीनुसार इथे तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत. तर मी ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्यात, एक गड्डा लसणाचा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलं आहे. एवढंच वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे. तर इथे बघा मटकी घेतलेली आहे, एकदम फ्रेश मटकी आहे आणि या पद्धतीने आपल्याला मटकीला मोड आलेलीच मटकी आपण इथे वापरायची आहे. मटकी स्वच्छ धुवून आपल्याला निथळत ठेवायची आहे. मसाला आपण बारीक करून घेतलेला आहे. आता लगेचच फोडणी टाकून घेऊया. कढई व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेतले. तेल गरम झालं की लगेचच अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकायचं. जिरं मोहरी व्यवस्थित फुलल्यानंतर भरपूर असा हिरवागार कढीपत्ता टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आणि मी ते एक कांदा एकदम बारीक चिरून घेतला होता. तो कांदा आपण फोडणीमध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. फक्त कांदाच आपण यामध्ये टाकत आहोत, जास्त मसाले अजिबात आपण या भाजीमध्ये वापरत नाही आहोत. बघा कांदा आता इथे गुलाबी रंगावर आलेला आहे. यामध्ये मी मीठ टाकून घेतले. तर 1 चमचा मी मीठ टाकलेलं आहे. आता हे जे मीठ आहे ते पूर्ण भाजीचंच मीठ मी यामध्ये टाकून घेतले. मीठ टाकल्यानंतर आणखी 1 मिनिट आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये ही जी मटकी आहे ना ती टाकून घ्यायची. तर मटकी 2 ते 3 वेळा मी स्वच्छ धुवून घेतली होती आणि त्यानंतर निथळत ठेवली होती चाळणीमध्ये. फास्ट गॅसवर आपल्याला मटकीचा उग्रपणा जो आहे तो कमी होईपर्यंत 2 ते 3 मिनटं फ्राय करून घ्यायचे. कंटिन्यू हलवत राहायचे जेणेकरून सर्व मटकीचा उग्रपणा जो आहे तो कमी होतो आणि फास्ट गॅसवरच ही मटकी आपल्याला परतून घ्यायची. त्यानंतर बघा मटकी मी साईडला करून घेतली आणि आता पुन्हा मी त्यामध्ये आता तेल टाकून घेणार आहे. तर यामध्ये मी 1 चमचा तेल टाकून घेतलं आणि त्यानंतर जे आपण वाटण करून घेतलं होतं खोबरं, हिरवी मिरची आणि लसणाचं, ते वाटण टाकून व्यवस्थित मिक्स करून मी घेतलेलं आहे. ही भाजी एकदम पटकन तयार होते, चवीला देखील खूप छान लागते. आणि त्यानंतर फक्त आपल्याला अर्धा चमचा हळदच यामध्ये टाकायची, बाकी कुठलेच मसाले आपण यामध्ये वापरणार नाही आहोत. फक्त हळदच यामध्ये आपण टाकून घेतलेली आहे. हळद टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरतून आपल्याला हिरवीगार अशी कोथिंबीर टाकून घ्यायची. कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. फोडणीमध्ये ज्यावेळेस आपण कोथिंबीर टाकतो ना त्यावेळेस भाजीची चव खूप छान लागते. आणि यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ते पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आपल्याला मटकीचा किती रस्सा करायचा आहे त्यानुसार आपण यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. तर जवळजवळ मी 1.5 ग्लास यामध्ये पाणी टाकलेलं आहे. मटकी शिजण्यासाठी देखील आपल्याला पाणी लागणार आहे, कारण आपण या भाजीमध्ये कच्चीच मटकी वापरलेली आहे. तर मटकी शिजायला आपल्याला 5 मिनिटं लागतील. तर 5 मिनिटं व्यवस्थित झाकून ठेवायचं आणि त्यानंतर भाजी चेक करून घ्यायची. बघा आता 5 मिनिटं झालेली आहेत. भाजीला छान उकळी आलेली आहे आणि मटकी जी आहे ना ती 70 ते 80% इथे शिजलेली आहे. तर जास्त देखील मटकी इथे शिजवून घ्यायची नाही आहे, कारण आपल्याला आता यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. तर मी ते 4 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकला आहे. याने भाजीला चवही छान लागते आणि भाजी दाटसर देखील होते, एकदम पाणी असं भाजीचं होत नाही. त्यानंतर फक्त 2 मिनिटं झाकून ठेवायचं आणि त्यानंतर मटकीची भाजी आता इथे तयार. बघा मटकीची भाजी इथे तयार आहे. हिरवीगार अशी तर्री मटकीला आलेली आहे. मटकी पुन्हा एकदा चेक करून बघायची व्यवस्थित शिजली आहे का ते आणि त्यानंतर गॅस बंद करायचा. बघा मी तुम्हाला मटकी इथे दाबून दाखवते. तर इथे तयार झाली आहे गावरान पद्धतीने केलेली हिरव्यागार वाटणातली माझ्या आजीची रेसिपी म्हणजेच मटकीची रस्सा भाजी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.